रामकृष्ण परमहंस कोणाला माहीत नाहीत असं बिलकुल नाही होणार. पूजनीय रामकृष्ण परमहंस आपल्या स्वामी विवेकानंदांचे गुरु. रामकृष्ण परमहंस यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा स्वामी विवेकानंदांसारखे त्यांचे अनेक शिष्य अनुयायी यांची अवस्था खूप वाईट झाली. कारण गुरुचं छत्र हरपणं हे तसं पाहिलं ना तर खूप मोठं दुःख आहे. मातृपितृ शोक जसा असतो तसाच काहीसा हा शोक पण. परंतु साधनाधिष्ठ झालेले हे सगळे शिष्य जे काही करायचं ते त्यांनी व्यवस्थित सगळं पार पाडलं आणि त्यानंतर मग आपापल्या मनामध्ये जे काही एक ध्येय होतं, साधना करत करत जगणं आणि मग लोककल्याणासाठी काही ना काही करत आयुष्य व्यतीत करणं, म्हणजेच साधनाधिष्ठ राहतच एक चांगलं आध्यात्मिक जीवन जगणं हे प्रत्येक शिष्याने तसं पाहिलं तर ठरवून टाकलं होतं. आणि मग आता आपल्या गुरूंनी तर देह ठेवलेला आहे, त्यामुळं हे शिष्य पूर्ण देशभर असे विखुरले गेले. मग जो जो ज्या ज्या प्रांतातनं आला होता त्याच्या आसपासच्या अशा निर्जन अशा जंगलामध्ये, काही पर्वतीय भागामध्ये साधना करण्याच्या इराद्याने वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी शिष्यमंडळी विखुरली गेली. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा पण नंबर होताच. ते सुद्धा मग आपल्या गुरुची छत्रछाया, त्यांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या जोरावर जे काही अंतर्मनाला आदेश झाले त्यानुसार हिमालयातल्या एका अशा दुर्गम भागात, ज्या ठिकाणी अतिशय कमी वस्ती आहे, ज्या ठिकाणी जंगल आहे, एकांत चांगल्या पद्धतीने मिळू शकतो, अशा ठिकाणी साधनेत रममाण होत आयुष्य व्यतीत करायचं हे ठरवून स्वामी विवेकानंद त्या हिमालयाच्या कुशीत गेले. आता तुरळक लोकवस्ती असलेलं ते पहाडामधलं ठिकाण, जंगली भाग सगळा, त्यामुळं कोणाच्याही घरामध्ये म्हणजे त्या जंगलाच्या आसपास जी काही थोडीफार तुरळक वस्ती होती, मानवी वस्ती होती, त्या वस्तीतल्या प्रत्येक घरामध्ये खूप मोठी सुबत्ता असेल असं तर शक्यच नव्हतं. त्यातून तो शेकडो वर्षापूर्वीचा काळ. त्यातून मग हा संन्यासी हा काय करणार? भिक्षा मागायची, आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायचं आणि साधनेत रममाण व्हायचं, म्हणजेच ध्यानस्थ होऊन बसायचं एखाद्या जागी. मग ती जागा पण निवडलेली. स्वामी विवेकानंदांनी जंगलातली एक अशी एकांत मिळणारी जागा हुडकली आणि तिथून भिक्षा मागण्यासाठी पण जास्त पायपीट होऊ नये अशी त्यांनी जागा निवडली. आणि मग सुरू झाला त्यांचा तो प्रवास, एक आध्यात्मिक प्रवास. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर त्या विधात्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आणि मग साधनाधिष्ठ आयुष्य जगायचं, आध्यात्मिक आयुष्य जगायचं आहे. मग ध्यान करत बसल्यानंतर तासनतास त्यांचे डोळे मिटलेले असायचे आणि मग ते पोचायचे. अर्थात ही ध्यान करणारी मंडळी ही तशी नवी नव्हती. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते ते, त्यामुळं त्यामध्ये ते खूप मोठे पारंगत असे एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून त्यांनी नाव कमवलेलं होतं. म्हणूनच ते इतकं वेगळं आयुष्य जगायचं ठरवू शकले होते. आता ही भिक्षा मागताना सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या मनाला तशा खूप यातना व्हायच्या. कारण जे लोक भिक्षा देत होते ते स्वतःचं कुटुंबसुद्धा 2 वेळच्या अन्नाने पोट भरण्याच्या परिस्थितीत नसायचे. अत्यंत गरिबी, अत्यंत हलाखीचे दिवस. मग हे पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या मनात एक विचार आला की आता आपण भिक्षा मागणंच बंद करायचं. अरे मग जगायचं कसं, असा मनाने त्यांना प्रश्न केला. पण अंतर्मन घट्ट करून त्यांनी जंगलातल्या झरे कुठे आहेत
ते पाहून घेतलं. आणि मग त्या वाहत्या झऱ्याचं, ते झुळझुळ वाहणारं अतिशय निर्मळ असं पाणी, आजच्या पाण्याबरोबर त्या पाण्याची तुलना नका करू. कारण ते जंगलातलं, त्या काळातलं झऱ्याचं, म्हणजेच जमिनीमध्ये, पर्वतामध्ये जे काही पाणी झिरपतं, त्याचे झरे असतात, त्या झऱ्याचं निर्मळ पाणी पोट भरून प्यायचं आणि भिक्षा मागणं टोटली बंद करून टाकायचं. फक्त पाणी भरपूर पिणं आणि ध्यानस्थ बसणं, असा त्यांचा रिवाज सुरू झाला. यामधून त्यांना मनाला होणाऱ्या यातना थोड्या कमी झाल्या. कारण जी लोकं स्वतःच भुकेली आहेत, त्यांच्या घरातनं आपण एक वेळचं अन्न हात पसरून मागायचं आणि ते एक वेळ जेवण करून आपण जगायचं. म्हणजेच आपलं पोट भरताना कोणीतरी त्या कुटुंबातलं एक व्यक्ती उपाशी राहत असेल. आणि या विचारांनीच त्यांना प्रचंड यातना व्हायच्या. अतिशय दयाळू मन, कनवाळू मन घेऊन जन्माला आलेले हे स्वामी विवेकानंद, त्यातून मग आध्यात्मिक वारसा लाभलेले, त्यातून एका पराकोटीचा हा गुरु सन्माननीय आपले रामकृष्ण परमहंसजी, अशा गुरुचा हा चेला, मग तो कसा हो लोकांना त्रास देऊन जगू शकेल का? नाही. त्यामुळं पाणी पिणं, पोट भरून पाणी पिणं आणि ध्यानस्थ बसणं, एवढाच त्यांचा एक उद्योग सुरू झाला. असं करता करता काही दिवस गेले आणि ध्यानस्थ बसलेले असताना कसे 10-12 तास निघून गेले हे त्यांनाही कळलं नाही. आणि या 10-12 तासानंतर अचानकपणे त्या साधनेतून त्यांना जाग आली आणि डोळ्याच्या पापण्या थोड्याशा उघडल्या त्यांनी. पाहतात तर काय, 5 फुटावरती त्यांना जंगलातून एक वाघ आलेला, कदाचित तो भुकेला. कारण त्याच्या नजरेतनं विवेकानंदांनी ताडलं की अरे, याला काही भक्ष्य मिळालं नाही आहे, आता आपण याचं भक्ष्य बनणार आहोत. तरीही स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या आत्मशक्तीच्या बळावर, या साधनाधिष्ठ राहण्याने त्यांना जे काही शक्ती प्राप्त झाली होती, त्या शक्तीच्या बळावर निर्विकारपणे पापण्या पूर्ण उघडल्या. त्या वाघाच्या नजरेत नजर मिसळली आणि अहो आश्चर्यम, जो वाघ त्यांना आता फाडून खाईल असं वाटत होतं, त्या वाघाची भूक भागवण्यासाठी आपलं शरीर आता त्याच्या कामी येईल असं स्वामी विवेकानंदांना जे क्षणी वाटलं होतं, त्याच्यामध्ये बदल घडला. जसं स्वामी विवेकानंदांना भिक्षा मागताना मनाला यातना होत होत्या की अरे, भुकेल्या माणसाकडनं आपण भिक्षा का घ्यायची आणि त्या घरातला एखादा उपाशी ठेवून आपण आपलं पोट का भरायचं, अशा भावनांनी साधनेत रममाण झालेले स्वामी विवेकानंद समोर तो ढाण्या वाघ आल्यानंतरसुद्धा, त्याच्या डोळ्यामध्ये स्वतःचा मृत्यू दिसत असतानासुद्धा, आता हा आपल्याला खाऊन टाकेल, आता आपलं सगळं संपलं, अशी भावना आलेली असतानासुद्धा कोणताही प्रतिकार करायचं नाही हे त्यांनी मनाने निक्षून ठरवलं आणि फक्त त्याच्याकडे पाहत राहिले. परिणामतः कसा कोण जाणे, त्यांनी काही क्षणासाठी डोळे मिटून घेतले. आता काय ह्याचा हल्ला करायचा आहे ते करू दे आणि आपल्याला फाडलं तरी चालेल, अशा उद्देशाने पापण्या मिटल्या. आणि पुन्हा जेव्हा उघडल्या, काहीच घडलं नाही असं त्याला जाणवलं. ते उघडल्या पापण्या तेव्हा त्यांना कळलं की वाघ त्यांच्यापासून दूर निघून चालला आहे. म्हणजे त्या वाघाने त्यांच्याकडं पाहिलं आणि तो वाघ जो त्यांचं संकट बनून आला आहे असं त्यांना वाटलं होतं, तो त्यांच्यापासून दूर निघून गेला. स्वामी विवेकानंद वाचले होते, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नव्हता. म्हणजेच कोणती तरी एक अनामिक शक्ती त्या स्वामी विवेकानंदांना तिने वाचवलं होतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस हा संकटांचा सामना करत असतो. प्रारब्धाचं बोट घेऊन तो जन्माला येतो आणि मग प्रारब्ध त्याला जसं जसं न्यायचं आहे पुढे तसं तसं ते नेत असतं. परंतु त्याचं एकच कर्तव्य आहे, त्याने डगमगायचं नाही आहे. वाघासारखं मोठं संकट आलं तरी डगमगायचं नाही आहे. कारण त्या नियतीने एक ठरवलेलं असतं की या व्यक्तीकडनं कोणत्या पद्धतीचं काम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी त्याला जर जिवंत ठेवायचं ठरवलं त्या नियतीने, तर त्या नियतीचा सन्मान करणं हे त्या व्यक्तीचं काम बनतं. मग तो सन्मान कसा करायचा? कोणत्या तरी कामाची पूर्तता करण्यासाठी आपल्याला त्या देवानी, त्या विधात्याने जिवंत ठेवलं आहे, ही मनात ज्या क्षणी भावना येते तेव्हा ते कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा. कोणतं काम आपल्याकडून
या विधात्याला करून घ्यायचं आहे आणि म्हणून त्याने आपल्याला पुढचं आयुष्य दिलं आहे, बहाल केलं आहे. याचा शोध घेणं ज्याला जमतं तो व्यक्ती मग कोणत्याही संकटाला न डगमगता, कोणत्या उद्दिष्टासाठी आपण जिवंत आहोत हे जेव्हा समजतं तेव्हा त्या रस्त्यावरून चालण्याची तो सुरुवात करतो. आणि आपसुकच जो जन्म घेतो त्याचा मृत्यू कधी ना कधी, कुठे ना कुठे आणि कसा होणार, या सगळ्या गोष्टी जर निश्चित असतील आणि हे जर खरं असेल तर जो जन्मतो तो त्या प्रारब्धाच्या फेऱ्यात अडकत अडकत शेवटी जेव्हा जायचं तेव्हाच जाणार आहे. मग जी काही संकटं येतात त्याच्यामध्ये आपण असं का नाही ठरवायचं? स्वामी विवेकानंदांच्या समोर जसा वाघ उभा आहे तसाच त्या प्रत्येक संकटाला वाघ समजायचा आणि त्याच्या नजरेत नजर घालून आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं आणि या जीवनाची वाट फक्त चालत राहायची. याच्यामध्ये हारायचं नाही आहे आपल्याला, कारण त्या विधात्याच्या हातात आहे की आपण किती दिवस जगणार आहोत. मग आपण श्वासानंतर श्वास घेतो आहे म्हणजे आपण जिवंत राहिलो आहे, आपल्याला जिवंत ठेवलं आहे, म्हणजेच त्या विधात्याचा काहीतरी उद्देश आहे. मग तो उद्देश तो सफल होण्यासाठी आपण फक्त धडपडत राहणं इतकंच करायचं आहे. योग्य दिशेने आपण चालत राहायचं आहे आणि मग जे काही आपण घडणार आहोत, ज्या उद्दिष्टांसाठी त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे, ती उद्दिष्ट पूर्तता जेव्हा होते त्या उद्दिष्टांची, त्यानंतरच मग आपण या जीवनातून एक्झिट घेतो. या भरल्या जगातून आपण टाटा करून निघून जातो. हे एक सत्य आहे. त्यामुळं स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतल्या अशा काही आठवणी आपोआप जागृत झाल्या, काही वाचनात आलेल्या गोष्टी, आणि मग तुमच्याशी असा संवाद साधावासा वाटला म्हणूनच हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ही विवेकानंदांच्या बाबतीत घडलेली कहाणी, रामकृष्ण परमहंसांचे पट्टशिष्य आणि कमी आयुष्य लाभलेलं असतानासुद्धा प्रचंड मोठं काम करून गेलेली आपले एक भारतातली तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद, ज्यांचं नाव होतं नरेंद्र कुमार. त्यांच्याविषयीची ही छोटीशी कहाणी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या इतर मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. हा आपला 9005वा व्हिडिओ आहे, म्हणजेच 9000चा टप्पा. व्हिडिओ अपलोड्स 9000. हा टप्पा आपण पार करून आता आपली वाटचाल नेक्स्ट टार्गेट 10,000 व्हिडिओ अपलोड्सकडे सुरू झाली आहे. अर्थात तुमच्या या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. हे शब्द तसे अपुरे आहेत. आभार मानून भागणार नाही आहे. तुमच्या ऋणातच मी अलविदा करणार आहे. कधी? त्या प्रारब्धाने मला ठरवून दिलेली कामं संपल्यावर. अर्थात तोपर्यंत तुम्ही दिलेलं हे प्रेम माझ्या मनामध्ये असंच टिकून राहील, याच आश्वासनासह या व्हिडिओतून रजा घेतो. पुन्हा भेटूयात 9006व्या व्हिडिओत. अशाच काही नवीन व्हिडिओ घेऊन, एखादा विषय घेऊन, एखादी शायरी वगैरे, एखादं गाणं, काहीतरी घेऊन नक्की तुम्हाला भेटत राहीन, कारण भेटत राहण्याचं आश्वासन मी कधीच दिलेलं आहे. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो, एक यूट्यूब चॅनल, ज्या यूट्यूब चॅनलवरती एका जागतिक विक्रमवीर स्टेज आर्टिस्टने तुमच्यासाठी 9005 व्हिडिओंचा सुंदर खजिना दिला आहे. अत्यंत विविधतेने नटलेला हा चॅनल आहे हे सांगताना मला तर खूप अभिमान वाटतो आणि माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच असं हास्य पण उमटतं आहे, जे तुम्ही पाहताय. खरंच मागं वळून पाहतो ना मी, तर माझं मलाच खरं वाटत नाही आहे की अरे 9005 व्हिडिओ आपण देऊ शकलो आपल्या चॅनलवर. किती विषय, किती प्रकारचे सेगमेंट्स, काय काय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे, हे सगळं आठवलं ना तर खूप असं मन आतल्यात आनंदित होऊन जातं. आणि ज्यांचं ऋण आहे ना, ज्यांच्या प्रेमामुळं, ज्यांच्या आशीर्वादामुळं मी असं चालतो आहे, पहिले कोण आहेत? माझे आईवडील. खरंच ते आशीर्वादच मला ही ताकद देत आहेत आणि त्यातून मग प्रेमाने बोट धरणारी तुम्ही सगळी, मला चाहणारी माणसं, माझ्यावर प्रेम करणारी माणसं, माझ्या चॅनलला मोठ्या प्रेमाने सबस्क्रिप्शन तुम्ही केलेली, अशी सगळी मला खूप खूप झेलणारी अशी जी काही माणसं आहेत, ज्या लोकांनी सपोर्ट केला सुरुवातीपासून. एक स्टेज आर्टिस्ट म्हणून जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो त्या दिवसापासनं ज्या लोकांनी पाठिंबा दिला, ज्या लोकांनी मला प्रोत्साहित करत, अशा सगळ्यांचं योगदान आहे या सगळ्या प्रवासात. हा प्रवास मी जरी एकट्याने सुरू केलेला असला, प्रवासात मी जरी एकटा असलो, तरी पण माझ्यासोबत खूप जण आहात तुम्ही, आणि तुम्ही आहात म्हणूनच मला ती ताकद मिळते, हे तर मी वारंवार सांगतो तुम्हाला. थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत.